अमेरिकेत राहणाऱ्या एका गोड ताईंचं सेशन घेतलं. सेशनमध्ये त्या म्हणाल्या की मला 2 मुली आहेत. दोन्ही मुलीच का म्हणून टोमणे ऐकायला मिळतात. आणि इकडे सगळ्यांपासून दूर आल्यावर मिस्टरांचा वर्कलोड जास्त असल्यामुळे सगळ्या गोष्टी मलाच मॅनेज कराव्या लागतात. मी इंजिनियर आहे तरी देखील मी स्वतःसाठी काहीच करू शकत नाहीये. मी माझा जॉब करू शकत नाहीये. मला सतत मुलींना वेळ द्यावा लागतो. घरातल्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. डिलिव्हरीमुळे वजन खूप वाढलंय. सतत घरामध्ये एकटं एकटं वाटतं. काहीतरी करून दाखवायचंय ताई, पण काय करू आणि कसं करू हे कळत नाहीये. खूप त्रास होतोय. वडील गेलेत. मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे मला, पण तरीही कुठेतरी वडिलांची आठवण येते. आणि या सगळ्यामुळे इतकं नैराश्य आलंय की जगणं नकोसं वाटू लागलंय. साहजिकच असे खूप अडचणींना आपल्याला रोजच्या जीवनामध्ये सामोरं जावं लागतं. गावाकडच्या नातेवाईकांना असं वाटतं की हे बाहेर पडलेत, यांचं हे निवांत राहतायत, यांना काय आहे, यांच्यावरती कोणत्या जबाबदाऱ्या नाही आहेत. मला असं वाटतं की लग्नाच्या सुरुवातीच्या काळात आपल्या प्रत्येकीला काही ना काहीतरी त्रासांना सामोरं जावं लागतं. पण त्या ज्या जखमा झालेल्या असतात त्या जर आपण वेळच्या वेळी नाही भरून काढल्या किंवा डिलिव्हरी नंतर काही जखमा होतात आपल्या मनावरती, अनेकांचं बोलणं वागणं याचा आपल्याला खूप त्रास होतो. आणि ते कुठंतरी आपण पुढं तसंच घेऊन चाललेलो असतो. त्या जखमांसोबतच आपण जगत असतो. आपल्या जवळचे लोक दगावतात किंवा खूप अनेक गोष्टी होतात आणि त्या सगळ्याचा परिणाम आपल्या मनावरती होत असतो. आपण मात्र तसंच जगत असतो. त्या जखमा भरून काढण्यासाठी काय केलं पाहिजे याचा आपण विचार करत नाही आणि मग आपल्यातलं नैराश्य, डिप्रेशन वाढत जातं. काल त्या ताईंशी बोलल्यावर लक्षात आलं की आपण किती पुढे चाललोय आणि सगळं किती छान बदलतंय. खूप वेगाने सगळ्या गोष्टी बदलत आहेत, पण अजूनही मुलगा आणि मुलगी याबद्दलचे विचार का बदलत नाहीयेत? जर आई वडील खुश असतील दोन्ही मुलींसोबत तर इतरांना या गोष्टीचा का त्रास? आणि मला असं वाटतं की आजकाल आपण मुलींनाही छान शिकवतो, मुलीही छान आई वडिलांची काळजी घेतात. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, मुलींच्या शिक्षणाचा खर्च, मुलांच्या लग्नाचा खर्च, मुलींच्या लग्नाचा खर्च सगळं तर समान होत चाललंय. जितकी जबाबदारी मुलं आई वडिलांची घेतात तितकीच जबाबदारी मुलीही आई वडिलांची घेतातच की. मग हे त्रास का दिले जातात? म्हणजे आपण थोडासा हा विचार केला पाहिजे की आपण दूर राहणाऱ्या लोकांना जज करतो, ते काय काम करतायत याच्यावरून त्यांना जज करतो, किंवा फक्त मुलीच आहेत का याच्यावरून आपण एखाद्या व्यक्तीला जर जज करत असू तर आपण सहज बोलून जातो. आपण अगदी सहज एखादं वाक्य बोलून जातो आणि निघून जातो. पण त्या व्यक्तीच्या मनावरती त्याचा किती परिणाम होतोय याचा कधी विचार केलाय का? एकमेकांना समजून घेण्यात आपण इतके का कमी पडतो मला हे कळतच नाही. जर सगळ्यांनीच विचार बदलले, जर सगळ्यांनीच एकमेकांना समजून घेतलं तर सगळेच जण आनंदी होतील ना. कोणाचाच कोणाला त्रास होणार नाहीये. प्रत्येकच जण अगदी आनंदाने आयुष्य जगेल. त्यामुळे प्लीज, किती मुलं आहेत की नाही आहेत, फक्त मुलीच आहेत का? दूर राहणाऱ्या लोकांना काही त्रासच नसतो, त्यांचं ते निवांत राहतात. हे जे आपले सगळे समज आहेत ना, या समजांना थोडंसं आपण मागे टाकूयात. थोडंसं चांगलं बोलण्याचा, चांगलं वागण्याचा, इतरांचं कौतुक करण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही.